सर्व उपस्थित असलेले माताबंधू भगिनींनो, आपल्यासमोर 2 शब्द बोलण्याची मला संधी दिली. विषय आहे शिक्षणामध्ये सांप्रदायिक संत वाङ्मय आणि संस्कृत विशेष करून याचा अंतर्भाव व्हावा, यासाठी मी माझी 2 मनोगत व्यक्त करतो. वास्तविक पाहता तोच देश प्रगत ठरतो ज्या देशामध्ये शैक्षणिक क्रांती घडून आलेली आहे. शिक्षणाला प्राधान्य दिलं जातं आणि सरकारच्या बजेटमध्ये शिक्षणाला विशिष्ट असा निधी उपलब्ध केला जातो. तो आंतरराष्ट्रीय स्तरावर जर बघितला तर थोडासा भारतामध्ये तो कमी प्रमाणात असल्यामुळे शिक्षणाची थोडीशी दुर्दशा आहेच. मी शिक्षण क्षेत्रातच असल्यामुळे याबद्दल मी बोलू शकतो. आपल्या स्वतंत्र भारतामध्ये राधाकृष्णन आयोग, कोठारी आयोग, मुदलियार आयोग वगैरे अनेक होऊन गेले आणि नंतर 1968 साली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं आणि त्यानंतर 86, 82 वगैरे 92पर्यंत अनेक आली. परंतु आताचं जे एक आनंदाची गोष्ट अशी की गेल्या 38 वर्षानंतर शैक्षणिक धोरणामध्ये जो आमूलाग्र बदल आता या शासनाने आणि आपल्याही महाराष्ट्र शासनाने घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तो अप्रतिम आहे. त्याची सर्व राष्ट्रीय स्तरावरला जो आराखडा आहे तसाच महाराष्ट्र शासनाने जसा स्वीकारला आणि विशेष म्हणजे पहिलीपासून जे शिक्षण होतं त्याच्या पूर्वी 3 वर्ष आणखी 1ली 2री बालवाडी आणि त्याच्याही अगोदरचा प्राथमिक गट, वास्तविक याच्याही पलीकडे जाऊन गर्भावस्थेपासून शिक्षण क्षेत्राची सुरुवात कशी होते आणि कसा मूल घडतो त्यापर्यंत आता नवीन शैक्षणिक धोरणात अंतर्भाव झालेला आहे. तर त्या पद्धतीने माझ्यापेक्षा आताच गेल्या मी 1ली ते 12वीच्या अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तक मंडळात महाराष्ट्र शासनाच्या मी पण आहे. त्यामुळे ह्या सगळ्या घटना मला माहिती आहे आणि व्यवस्थित चालू आहे. गेल्या बालेवाडीच्या झालेल्या या महाराष्ट्र स्तरावरल्या या गोष्टीमध्ये बैठकीमध्ये मी पण होतो. भोसे साहेबांनी त्या ठिकाणी उत्तम प्रकारचं भाषण केलं आणि त्यामधून मला नवीन सांगण्याची अशी आवश्यकता नाही की असं त्यांचं अप्रतिम अभ्यास पूर्ण त्यांनी केलेलं मनोगत व्यक्त त्या ठिकाणी केलेलं होतं आमच्यापुढे. तर हे सर्व व्यवस्थित आहेच, परंतु मला एक आवर्जून सांगावं असं वाटतं की नीती या देशामध्ये या आपले संत, ग्रंथ, पंथ, तीर्थ, क्षेत्र वगैरे या सर्वांकडे वास्तविक हिंदू संस्कृतीकडे थोडीशी डोळेझाक झाली. याचं कारण असं की पहिले जे काही आपल्या देशाला जे शिक्षण मंत्री लाभले, मौलाना अब्दुल कलाम आझाद, हुमायूं कबीर, मोहम्मद करीम छागला, फखरुद्दीन अली अहमद, सय्यद नूर हसन, या सगळ्या कंटिन्यू असलेल्या या मुस्लिम समाजाच्या, हे बोलायला नाही पाहिजे परंतु दिसतं तसं आणि म्हणून बोलावं असं वाटतं, हे सगळे शिक्षण मंत्री राष्ट्रीय स्तरावरले नेमले गेले आणि त्यांनी आपल्या संस्कृतीकडे हेतुपुरस्सर डोळेझाक केली आणि त्यांच्या संस्कृतीला वाव दिला आणि त्या पद्धतीचं वातावरण निर्माण केलं गेलं हे कोणीही नाकारू शकत नाही. आणि म्हणून आज सुदैवाने अखिल भारतीय शिक्षण खातं वेगळं केलं शासनाने, उत्तम चांगली घटना आहे. त्याचप्रमाणे चांगले हे शिक्षण मंत्री लाभले आणि योगायोगाने भोसे साहेबांचं मी गेल्या 35 वर्षापासून त्यांच्या शेजारीच राहतो. त्यांचे असलेले आंदोलनं आणि त्यांचं सगळं पुढचा जो प्रवास आहे राजकीय तो मला माहिती आहे. त्यांची देशदेव आणि धर्मावरली निष्ठा ही अप्रतिम आहे आणि त्याप्रमाणे ते आपल्याला मदत करतीलच. फक्त आपण काय असतं, बटन दाबत नाही तोपर्यंत लाईट लागत नाही, 2 वायरी टच झाल्या पाहिजे एकमेकांना. आपण त्यांनी स्वतःहून आपल्यापर्यंत आले, आपली इच्छा आहेच, परंतु या सर्वांच्या माध्यमातून काही वेगळं अमूलाग्र माऊलींना घडवून आणायचं आणि ते योगायोगाने आता आपल्या सर्वांच्या संमतीने या ठिकाणी होणार आहे. माझी एक नवी थोडीशी कल्पना अशी आहे साहेब, केरळमध्ये कम्युनिस्टांचं सरकार आहे, मुस्लिम आणि ख्रिश्चन 80% आहेत, हिंदू 20% आहेत, तरी पहिलीपासून संस्कृत आहे. आपल्याकडे काय करता येईल? संस्कृत नसेल तर संस्कृती आणि संस्कार होऊच शकत नाही असं माझं ठाम मत आहे. कारण संस्कृतीला पोषक, संस्कृती ही संस्कृताश्रिता, हे चित्र जे आहे त्याला आधार आहे भिंतीचा मागचा काहीतरी. संस्कृत आश्रय असेल तर संस्कृती टिकेल, नसेल संस्कृतीच्या गप्पा चालून चालणार नाही. संस्कृत असावं, संस्कृतमुळेच
त्यातलीच सगळ्या भाषांची जननी असल्यामुळे मराठीमध्ये 60 ते 70% शब्द संस्कृतमधून आलेले आहे. आणि मग आपण थोडंसं संस्कृतलाही थोडंसं प्राधान्य द्यावं आपल्या राज्यामध्ये, अशी आमची विनंती आहे. आमचं मंडळ आम्ही सर्व एकदा आपल्या राजकीय क्षेत्रामध्ये थोडासा भेट घेतली आणि पहिलीपासून संस्कृत अभ्यास सुरू करण्याचा आग्रह धरला, तो मान्यही झाला. त्यातला पहिलीचा अभ्यासक्रम संस्कृतमधून काय असावा व आम्ही तयार करून शासनाला दिलेला पण आहे. परंतु मध्येच काही थोडंसं वादळ आलं, ती भाषा सूत्र नसावं. वास्तविक पाहता बालवयामध्ये जेवढ्या भाषा आपण शिकू तेवढे मुलांची ग्रॅस्पिंग पॉवर जास्त असते आणि ती जास्त आकलन करतात, आकलन क्षमता जास्त असते, शिकू शकतात. पण काही हेतुपुरस्सर त्यावर डावलण्याचा प्रयत्न केला जातो. आणि म्हणून मी असं म्हणेल, आमच्या संत वाङ्मयामध्ये संस्कृत प्रचुर शब्द खूप आहेत. तेही संस्कृत शिकले तर संत वाङ्मय कळायलाही सोपं थोडंसं होईल आणि संस्कारही होतील, संस्कृतीही होईल. या देशाच्या अप्रतिम अशा प्रकारची काही जी पूर्वीच्या काळामध्ये केवळ धर्माची भाषा नाही तर ही विज्ञानाची भाषा म्हणून स्वीकारा. आज संपूर्ण जगातलं विज्ञान आपल्याकडे विदेशातून आलं आणि आपल्याला लोकांनी शिकवलं अशी एक धारणा झालेली आहे. पण तसं काहीच नाही. जेव्हा जागतिक पातळीवर सर्व देशातल्या लोकांना अंगावर वस्त्र घालण्याची अक्कल नव्हती तेव्हा भारतामध्ये विश्वविद्यालय खुले झाले होते. जेव्हा इंग्लंडमध्ये एक विद्यालय सुरू झालं तेव्हा 7.5 लाख गुरुकुल भारतामध्ये सुरू होते. अशी ही समृद्ध वैभवी परंपरा. आणि आजही विश्वविद्यालयामध्ये जास्तीत जास्त 60-70 विषय शिकवले जातात. नालंदा तक्षशिलासारख्या विश्वविद्यालयांमध्ये 250 विषय शिकवण्याची नोंद आहे. इतके विषय एवढे प्रगल्भ संपूर्ण जगातून लोक या दिशेने येत होते आणि सगळं अध्ययन संस्कृत भाषेतून आणि संस्कृत माध्यमातून चालत होतं. ही संस्कृती जर टिकवायची असेल, मराठी भाषा शुद्ध स्वरूपात लिहिता बोलता वाचता यावी म्हणून जर प्रयत्न करत असेल तर संस्कृतशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून माझी एक कळकळीची विनंती आहे की लहान मुलांवर संस्कार करणे, भाषाशुद्धी आणि स्पष्ट उच्चार करण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी इंग्लंडमध्ये ज्या देशांची भाषा आपण पहिलीपासून शिकतो तो देश आज संस्कृत पहिलीपासून शिकवतोय आणि त्याच्या शाळा तिथे काढलेल्या आहेत. परंतु हे केवळ सांगेवांगे नाही, हे 12 वर्ष प्रयोग करून संस्कृत किती योग्य आहे हे त्यांनी पाहिलं आणि स्वीकारलं. कृपया आपणही तो प्रयोग या ठिकाणी सुरू करावा. पहिलीपासून संस्कृतला मान्यता द्यावी. अभ्यासक्रम तयार आहे. त्रिभाषा सूत्रानुसार हे शास्त्रज्ञांनी शोधले याचा सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त मुलं लहान वयातच जास्त भाषा शिकतात. तसं आपणही याला संमती द्यावी. संत वाङ्मयही कमी नाही. संत वाङ्मयाने खरी संस्कृती आणि संस्कार होतात आणि या ठिकाणी आपण याला तुमच्या मनात आहे. फक्त आमचं थोडंसं तुमच्यापुढे मनोगत व्यक्त करण्याचं निमित्त आहे आणि म्हणून हे आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझी 2 शब्द संपवतो. धन्यवाद.